नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आता थेट सिंधुदुर्गातून तुम्हाला काय इथलं माहोल आहे, प्रचार कसा अंतिम टप्प्यात पोहोचलाय, काय काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे हे दाखवणार आहोत। थेट कुडाळमधून आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये। आणि कार्यकर्ते खरं तर प्रचारात मग्न आहेत। लोकसभा निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि तरीही तेवढ्यात वेळात वेळ काढून हे सगळे कार्यकर्ते इथे आपापली बाजू मांडण्यासाठी आलेले आहेत। माझ्या अगदी थेट मागे तुम्ही बघू शकता इथे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत जे विनायक राऊतांचा महायुतीचा हा सगळा प्रचार करतायत। त्यांच्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। आणखीन महत्त्वाचा एक घटक आपण आज चर्चेमध्ये सामील करतो आहोत ते म्हणजे मच्छीमार। हे मच्छीमार जो विषय सध्या सिंधुदुर्गात प्रचंड गाजतोय आणि इथे स्वाभिमान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि महत्त्वाचे सदस्य इथे आहेत जे नवीन म्हणजे निलेश राणेंच्या प्रचारामध्ये मग्न आहेत आणि काही पत्रकार पण आपल्याबरोबर आहेत इथे। या सर्वांना आपण विचारणार आहोत की काय बाजू आहे त्यांची। इथे काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते इथे आपण पदाधिकारी महाआघाडी आहे आणि इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे ज्या सभांचं आपण संबंध महाराष्ट्रामध्ये आपण गाजतात राज ठाकरेंच्या, त्या राज ठाकरेंच्या कार्यकर्ते इथे आपण बघतो आहोत। मी पहिल्यांदा इथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जातो आहेत। इथे विनायक राऊतांना लोकांनी निवडून द्यावं, दुसरी टर्म आहे त्यांची, का दुसरी टर्मला का निवडून द्यावं लोकांनी असं तुम्ही सांगा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खासदार हा कसा असतो, तो कसा दिसतो, तो कसा वागतो, तो लोकांपर्यंत कसा पोहोचतो हे आजपर्यंत माहीत नव्हतं। खऱ्या अर्थाने पहिल्यांदा खासदार दिसायला लागले, भेटायला लागले, जनतेच्या थेट संपर्कात यायला लागले आणि हा जो जनतेचा संपर्क आहे त्या माध्यमातनं मध्ये कुणीही न राहता सरळ जनता त्यांच्यापर्यंत येऊन त्यांचे जे काही समस्या आहेत, प्रश्न आहेत ते त्यांना सांगायला लागली आणि त्या माध्यमातनं खऱ्या अर्थाने लोकसभेचं प्रतिनिधित्व हे चांगल्या अर्थाने एक कर्तृत्ववान खासदार कसा असावा हे त्यांनी ह्या 5 वर्षात आपला पाहिलं। हे झालं विकासाचं काय काय केला विकास खासदारांनी, काय काय विकास केला गेल्या 5 वर्षामध्ये? जे आता शेवटी रस्ता, लाईट, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा आहेत, जास्तीत जास्त निधी या जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे। आज या जिल्ह्याचा नियोजन आराखडा अगदी 80 कोटीवरून 224 कोटीपर्यंत माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून निधी आलेला आहे। आणि बरेच जे संपूर्ण रस्त्याची जी कामं होती ती म्हणा किंवा इतर जे ह्याच्यापूर्वी जे आपले टावर होते ते मागच्या 5 वर्षामध्ये टावर किती आले आणि ह्या 5 वर्षामध्ये टावर किती आले, जवळजवळ 140 टावर विनायक राऊत साहेबांच्या यांच्या माध्यमातून आलेले आहेत। बरोबर आहे, पण हे तुम्ही जिल्हा नियोजन विकासाच्या आराखड्याबाबत बोलतायत। मी थेट आता डायरेक्ट स्वाभिमानकडे जातोय, ज्यांचा कायम आक्षेप असतो की जिल्हा नियोजनाचा आराखडा 80 कोटीवरून 224 कोटीवर गेलाय सांगतायत शिवसेनेचे पदाधिकारी। काय म्हणणं आहे? मला एवढंच विचारायचं आहे की जिल्हा नियोजनाचा आराखडा कागदोपत्री किती गेला यापेक्षा किती खर्च झाला हे फार महत्त्वाचं आहे। मी स्वतः जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे। शिवसेनेचे सुद्धा अनेक सदस्य जे इथे उपस्थित आहेत ते सुद्धा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत आणि जेव्हा खर्चाचा आढावा घेतला जातो तेव्हा लोकांना कळतं की साधारण 30 ते 40% खर्च होतो, बाकी पैसे वर्ग झालेले असतात, त्या संबंधित खात्याकडे वर्ग झालेले असतात। प्रत्यक्षात यावर्षीचा जरी आपण खर्चाचा आढावा घेतला तर यावर्षी पालकमंत्र्यांनी जो निधी आणलेला आहे त्यापैकी केवळ 35 ते 40% निधी हा खर्च झालेला आहे। मला दुसरी एक गोष्ट मुद्दाम सांगायची की आताच त्यांनी उल्लेख केला की या जिल्ह्यात एवढे 140 टॉवर आले। प्रत्यक्षात जर का जिल्हावासियांना विचारलं तर टॉवर खूप उभे राहिले, टॉवरला रेंज आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण टॉवर नुसतं उभं करणं असतं तर कोणी उभे केले असते, त्या टॉवरला रेंज असणं फार गरजेचं आहे। रेंज नसलेले टॉवर काय खरं आहे? रेंज नसलेले टॉवर, रेंज नसलेले मुद्दा जिल्हा परिषदेचं वार्षिक बजेट 16 कोटीचं आहे, 80 लाख रुपये डीपीडीसीनं दिले जातात। आजही प्रत्येक हेडखाली जिल्हा परिषदेकडनं निधी अखर्चित आहे, तो जिल्हा बँकेकडे ठेवून व्याजावर जिल्हा परिषद चालते, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। रेंज नसलेले टॉवर नव्हते, टॉवरच अस्तित्वात नव्हते, आज टॉवर आले 104 खासदार साहेबांच्या टॉवरची संख्या वाढली, 104 काय पटतंय काय तुम्हाला? थांबा। आणि माझ्या गावात मोबाईल टॉवर झाला आणि तो जिल्हा परिषद मतदारसंघ रणजित देसाईंचा आहे आणि तिथे सुद्धा जाऊन मोबाईलवर रणजित देसाई बोलतात। रणजित देसाई तुम्ही बोलताय तिथे तुमच्या गावात टॉवर झाला? मला अगदी त्यांनी जो मुद्दा मांडला ना अगदी निश्चित योग्य आहे। त्यांनी स्वतः कवठी गावातल्या माझ्याच मतदारसंघातल्या कवठी गावामध्ये एक टॉवरचं भूमिपूजन केलं। आज 6 महिने झाले त्या टॉवरला रेंज नाही आहे। अनेक ठिकाणी स्वतःच्या एका गावापुरता म्हणून असतील तर खासदारांचं काम एका गावापुरतं मर्यादित नसतं तर संपूर्ण मतदारसंघाचं असतं। जिथे नव्हतं तिथे झालंय ना। हे म्हणतात यांना टावरचं हे केलं, पण खासदाराच्या घरचा 3 महिने BSNLचा बंद काय?
खासदारांच्या घरचा मोबाईल बंद. मी इकडे काँग्रेस राष्ट्रवादीकडे जातोय. काका, हे सगळं टॉवर आणि श्रेय आहे म्हणजे टॉवरचं श्रेय निश्चित मोदी सरकारचं आहे, पण ते टॉवर BSNL सह हे अंबानींना विकणार आहेत. त्यामुळे आज BSNLची पूर्ण दुरावस्था केलेली आहे, कारण त्याला BSNL विकायची आहे सरकारी पैशामध्ये. या ठिकाणी रिलायन्सचे भर घालण्याचं उदाहरण म्हणूनच 140 टॉवर हे आमच्या टॉवर आणि काय हे म्हणजे काय विकास कसा पाहिजे लोकांना? खरं तर काय लोकप्रतिनिधींनी कसा केला पाहिजे विकास? तुम्ही आता काँग्रेस राष्ट्रवादी तुमची आघाडी आहे, काय सांगताय? मी एवढंच सांगेन की ह्या दोघांच्या भांडणामध्ये हे दोघेही राजकीय पक्ष निष्क्रिय झालेले आहेत आणि म्हणून काँग्रेसला निवडून देऊन आरोग्य, शिक्षण, पाणी हे बघितलं पाहिजे. कारण हे बघणारे कोणच नाही आहेत. किती दवाखान्यात डॉक्टर आहेत? नाही. किती धरणांचं पाणी पोचतंय शेतात? नाही. किती आरोग्याची सुविधा झाली आहे? नाही. ही नाही उत्तर आहेत. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की हा दोन्ही बरोबर आहे. मी जरा राष्ट्रवादीचं मत घेतो इथे. तुमचं काय मत आहे इथे? या पहिला मुद्दा असा आहे की बँकांमध्ये जी गुंतवणूक केली जाते फिक्स डिपॉझिटपर्यंत, ते 12% जे व्याज होतं ते 7.5 आणि 7% आणून ठेवलं. आणि ह्या गुंतवणूक करून त्याच्यावर निर्वाह करणारी हे संपूर्ण जनतेचा जो पैसा आहे तो कमी व्याजाने लावून प्रचंड नुकसान जनतेचं होतं आहे. हा एक विषय. आणि बँका प्रचंड तोट्यात जात आहेत कारण कमी व्याज केलेली आहेत आणि बँकांकडची गुंतवणूक कमी झाल्यामुळे बँका दिवसेंदिवस ढासळत आहेत. ही म्हणजे अर्थव्यवस्था तुमची ढासळत आहे. मनसे इथे आहे. खरं तर मनसे उमेदवार यांचे नाहीत लोकसभेमध्ये, पण राज ठाकरेंनी जो सभेचा धडाका लावलेला आहे, अमित शहा आणि मोदी या दोघांनाच राज ठाकरेंनी निवडून देऊ नका म्हणतायत. याचा परिणाम इथे होईल सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा? 100% त्याचा परिणाम होणार आहेत आणि आमचे मनसेचे कार्यकर्ते त्याचा निश्चितपणे त्या गोष्टीचा बंदोबस्त करतायत आणि साहेबांच्या आदेशाचे तंतोतंत या ठिकाणी आम्ही पालन करणार आहोत. आणि काय म्हणजे काय तंतोतंत म्हणजे खळखटाक वगैरे काय? अटॅक वगैरे नाही, पण ज्या पद्धतीने जो आमचा गनिमी गावाच्या दृष्टिकोनातून साहेबांच्या आदेशाचे आम्ही पालन करणार आहोत आणि निश्चितच आम्ही त्याची चुणूक दाखवून देऊ. निश्चितच चुणूक दाखवणार आहेत. पण मी इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा बोला. महत्वाचा मुद्दा, यांनी विकासासाठी मतं मागितली, रोजगारासाठी मतं मागितली. या जिल्ह्यात यांनी रोजगार दिला का? हा पहिला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी खंबाटासारख्या मराठी माणसांचा कबर मोडणारी व्यक्ती रोजगार दिला काय? रोजगार दिला का तुम्ही? रोजगार काय? रोजगार दिला का? रोजगारासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चरच आपल्या जिल्ह्यात अवेलेबल नव्हतं. मगाशी जो डॉक्टरांचा मुद्दा निघाला, जर सावंतवाडीच्या माजी पंचायत समितीचे मिस्टर हे PSC मधल्या डॉक्टरांना मारहाण करत असतील, आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना मारहाण होत असेल, तर आपल्या जिल्ह्यात डॉक्टर येणार कसे? आणि आज अशी परिस्थिती आहे की कलेक्टरला सरळ ऑर्डर दिलेली आहे की डॉक्टरांना डायरेक्ट कलेक्टर अपॉइंटमेंट करू शकतात. आरोग्य संचालनाची पण गरज नाहीये. पण तरी देखील डॉक्टर येत नाहीत कारण डॉक्टरांना मारहाण करणारा जिल्हा म्हणून आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याची ख्याती झाली. याचा देखील कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. मगाशी आणि म्हणतात टावर, आज किती टावर यांच्याचकडे सत्ता होती ना. आता हे जे सांगताय स्वाभिमानवाले, मला एकच पहिला प्रश्न विचारायचा आहे की बाबा हे कुठच्या निशाणीवर जिंकून आलेत? हे काँग्रेसचे आहेत. स्वाभिमानवाले कुठच्या निशाणीवर जिंकून आले? थांबा, स्वाभिमानवाले कुठच्या निशाणीवर जिंकून आले? तुम्ही कुठच्या निशाणीवर? नाही ना, आम्ही कुठच्या निशाणीवर निवडून आलो तो महत्वाचा विषय नाहीये. महत्वाचे विकासाचे विषय आहेत. नाही एवढा राणे साहेब पक्ष आहे. आम्हाला राणेचा पक्ष आहे. आमदार खासदार कलेक्टर ऐकत त्यांच्याकडे आता कुठचाही मुद्दा उपस्थित राहिलेला नाहीये. त्यामुळे विनाकारण कुठचे तरी मुद्दे काढायचे, लोकांसमोर काहीतरी मांडायचे. कुठल्या चिन्हावर निवडून येऊ ना ते आता दाखवू आम्ही तुम्हाला. कुठल्या चिन्हावर निवडून येऊ? चिन्हाचा काय प्रश्न आहे ते म्हणतात? चिन्हाचा पहिला राजीनामा द्यावा आणि मग स्वाभिमानच्या गजाली माराव्यात. ज्यावेळेला नारायण राणे शिवसेनेतून जेव्हा काँग्रेसमध्ये गेलेले त्यावेळेला त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसचं हे केलं ना. नारायण राणेने तुमच्याच पक्षाने खासदारकी दिली आहे ना. नारायण राणेंना भाजपने दिली ना. नारायण राणे कुणाच्या कुठे खासदार झाले? नारायण राणेंना भाजपाने खासदारकी दिली ही वस्तुस्थिती आहे. पण नारायण राणेंना जसं शिवसेनेनी त्यांना मुख्यमंत्री केलेलं, काँग्रेसनी त्यांना मंत्री केलेलं आणि आमच्यात येऊन त्यांना खासदार केलेलं, पण ते कोणाबरोबर राहू शकत नाही म्हणून त्यांची स्थिती नवीन लढतायत. भाजप शिवसेना आता एक होऊन स्वाभिमानवर अटॅक करतायत, परंतु स्वाभिमान म्हणजे नारायण राणेंचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्याचे अजिबात दाद देत नाहीत. पण इथे आपल्याकडे आणखीन एक उमेदवार इथे आहेत. या रत्नागिरी सिंधुदुर्गात पहिलेच उमेदवार वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेले आहेत आणि या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काका जोशी आपल्या बरोबर आहेत. काका, तुम्ही इथे कुडाळमध्ये या प्रचारामध्ये येताना सहभागी झाला कार्यक्रमामध्ये.
काय रत्नागिरी, विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असा कुठला घटक आहे ज्या घटकाची मतं तुम्हाला मिळतील आणि काय प्रश्न तुम्ही घेऊन जाताय? सर्वांना नमस्कार. ज्या घटकामध्ये वंचित लोक आहेत, वंचित म्हणजे कुणबी समाजातले लोक आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, 8वी पर्यंत परीक्षाच नाहीत, पुढे मुलांनी काय करायचं, 9वीला नापास झाले, धनदांडगे लोक असतात ते पुढे जातात, गरिबांच्या जीवनाचं काय आहे? सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये LED पर्ससीन विरुद्ध पारंपरिक मच्छीमार असा जो संघर्ष आधीपासून सुरू आहे तो आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला आहे. इथे मच्छीमारांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. कोण वाटतं तुमच्या मच्छीमारांची बाजू कोण घेईल किंवा काय तुमचं भूमिका काय आहे? राजकारण तुम्ही मेळावे घेतले, काय झाले, आता काय पारंपरिक मच्छीमारांची भूमिका काय? जय मच्छीमार. या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. खरं म्हणजे आम्ही जो सिंधुदुर्गामध्ये मेळावा घेतला, हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाला टार्गेट न करण्याच्या उद्देशाने घेतला नव्हता, तर गेले 15 वर्ष सतत अनधिकृत पर्सिस्टंट मासेमारी आणि आताच नव्याने उगवलेली LED म्हणजे प्रकाशोत्तातील मासेमारी, या दोन्ही मासेमारीवर सध्याच्या केंद्रीय सरकारने घेतलेले निर्णय, त्याची अंमलबजावणी आज 2-3 वर्ष होत आली, अजूनही होत नाही. आम्हाला ह्या शिवसेना भाजप युतीच्या दुटप्पी धोरणामुळे आम्हाला हा सगळा अन्याय सहन करावा लागतोय. कारण आमच्या डोळ्यात धूळ फेकण्याजोगं ह्या लोकांनी काम केलेलं आहे. आधीच्या सरकारने तुमचे प्रश्न सोडवले होते. सन 1947 सालपासून आधीच्या सरकारने तुमचे सन 1947 सालपासून आजपर्यंत कोणी केलं नाही, काँग्रेस सरकारने केलं नाही, म्हणून आम्ही सेना भाजप युतीला एक्सेप्ट केलं. सेना भाजप युतीने सुद्धा आमच्या तोंडाला पानं फासलेली आहेत. नाराजी व्यक्त केली त्यांनी. सेना भाजप युतीने काही केलेलं नाही. नाही, खरं बघायला गेलं तर जे आमच्याकडनं करण्यासारखं होतं ते केलं. आता परवाच बघायला गेलं तर 3 कोटीचा डिझेल परतावा आपण केंद्राकडनं तो रुटीन भाग आहे. म्हणजे सरकार कुठले असो डिझेल परतावा हा येणार नाही, कायमच शिवसेना ही पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने उभी राहिलेली आहे. अगदी परवा चांदा ते बांधा योजनेअंतर्गत जे मच्छीमारांना लागणारं इंजिन आहे ते सुद्धा आपण 75% अनुदानावर त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे तर आपण त्यांच्या पाठीमागे कायमच उभे राहिलेलो. बोला. कुठलाही धोरणात्मक निर्णय घ्यायचा किंवा धोरणात्मक बदल करायचा झाला तर त्याला एक सर्टन वेळ जावा लागतो आणि त्या माध्यमातून इन्स्टंट ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित होतं तेवढा आता आमदार साहेब, खासदार साहेब आणि शिवसेना भाजपच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. फक्त त्याला थोडासा वेळ लागणार आहे. हा थोडासा वेळ आम्हाला मिळणार. 5 वर्ष दिली म्हणतात. त्यांनीच तेच आता कबूल कर काय त्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे. फक्त अंमलबजावणीचा विषय आणि आमच्याकडे 5 वर्षात अंमलबजावणी सुरू होते. धोरणात्मक निर्णय, चांगले निर्णय सरकारने घेतले, पण या ठिकाणी असलेले झारीतले शुक्राचार्य, पुढे ऐका, ह्या ठिकाणी असलेले झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? ते सध्या ह्या मच्छीमारांच्या पोटावर उठलेले आहेत. खळगीच्या पोटावर. मच्छीमारांच्या प्रश्नावर मच्छीमार जर एकत्र आले तर काय करू शकतात याचा फटका सगळ्याच राजकीय पक्षांना बसलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांची मतं खूप सेन्सिटिव्ह आहेत. या संदर्भात मला इथे ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्याबरोबर, रवी गावडे. हा जो सध्याचा विषय आहे मच्छीमार आणि एकूण, हा मतांसाठी किंवा एकूण राजकारणात महत्त्वाचा विषय ठरू शकतो उमेदवारांच्या जिंकण्या पराजयामध्ये? ठरू शकतो. कारण काय, एकंदरीत मच्छीमारांचे जे काही पारंपरिक पर्शियन मच्छीमार आहेत त्यांचा एकंदरीत प्रश्न बघितले तर त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोण पुढे येत नाही. फक्त हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी पुढे यावं. मतांसाठी त्यांचा वापर करू नये. त्यांचा जो नेमका आतापर्यंत मच्छीमारांच्या मतांसाठी वापर केला असं माझं मत आहे. प्रश्न असा आहे की लोकांशी चर्चा करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. लोकांचा जो हा जटिल प्रश्न कधी होतो, सरकार त्यांना जवळ घेऊन त्यांना त्या विषयावर सोडण्यासाठी विचार करत नाही, म्हणून हा प्रश्न उग्र होतो. तो सरकारने केलेला नाही, म्हणून दिवसेंदिवस असंतोष वाढतोय. देशहिताचा आणखीन एक निर्णय म्हणजे सिंधुदुर्गात गाजणारा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमानतळाचा मुद्दा आहे. इथे विमानतळ झाले, विमान तुम्ही कधी उडणार असं विचारत आहात. तुम्हाला विमान उतरून गेलं, खात्री नाही वाटत अजून? नाही, मुळीच नाही खात्री नाही. ती गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जे विमान उतरलेले ट्रायल घेण्याकरता उतरले होतं. मला एकच सांगायचं आहे की विमानतळाची जेव्हा सुरुवात झाली, विमानतळाचं जेव्हा भूमिपूजन झालं, तेव्हा उपोषण करणारे, आंदोलन करणारे लोक, परवा जेव्हा उद्घाटन समारंभ झाला तेव्हा पहिल्या रांगेत सगळे बसलेले होते. श्रेय नाही, नोंदी बिंदी त्या सगळ्या होत्या. त्या नोंदी झाल्यामुळे आज तिकडे विमानतळ झालेला आहे. त्या ज्या नोंदी घातल्या गेल्या त्यामुळे त्यात विमानतळ झालेला आहे. शिवडला पण यांचा विरोध होता. लोक बसलेली होती. ते विमानतळ करण्यात ह्या लोकांचं काय योगदान होतं यांनी जाहीर करावं. विमानतळ आणण्यात काय योगदान? त्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा होता त्याला
का विरोध होता? विमानतळाला विरोध नव्हता आणि असता तर केला नसता. आणि आता विमान गणपतीला घेऊन आला, मुख्यमंत्री आले, आता लोकांना घेऊन जाणार आणि या दिल्लीला घेऊन जाणार. काय पहिले गणपती बाप्पा आले सर्वश्रेष्ठ आणि आता मुख्यमंत्री सुद्धा आले आणि तिसरं विमान येणार, ते सुद्धा आता येत्या काळात तिसरं विमान येणार आहे का? तिसरं विमान येणार आहे. विमान तर येणार, पण स्वाभिमान पक्षाचा खासदार जेव्हा निवडून येणार तेव्हा विमान राणे साहेबांनी सीवड आणला, विमान तो सर राणे साहेबांनीच आणलं. यांनी फक्त विरोध करण्याचं काम नाही, त्या विरोधावरती मतं मागले. सांगा म्हणा एक प्रकल्प कोणता आणला? हायवे केलाय ना, हायवे मुंबई गोवा हायवे काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर होऊन आला. मंजुरी 2014 मध्ये मिळालेली आहे. आपण जर का कागदपत्र बघितलं तर समजेल की 2014 मध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. मुंबई गोवा हायवे इथे बघतोय आपण. ते म्हणतात मुंबई गोवा हायवे. एक मिनिट मुंबई गोवा हायवे जो आता चौपदरीकरण झाले त्याची मंजुरी नारायण राणेंच्या काळातच झालेली आहे. जवळ मुंबई गोवा हायवे निवडणुकीमध्ये सर्वजण आश्वासन देतात, पण पुरा कोण करता हे महत्वाचं आहे. आणि शिवसेना भाजपचं सरकारने हे केलेलं आहे. आणि अंमलबजावणी तुम्ही म्हणताय इथे थांबा त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे. नाही मुख्यमंत्र्यांनी स्वतः गोष्टीची जाण होती म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी राणे साहेबांना त्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाला बोलवलेलं होतं. मुख्यमंत्र्यांना माहित होतं की 2014 मध्ये राणे साहेबांच्या कारकिर्दीत हा हायवे मंजूर झालेला होता. आणि ह्यांनी काय केलं असेल तर काल जो वचननामा तयार केला त्या वचननाम्यावरती आयर्लंडचा हायवे दाखवला आणि कोकणातला हायवे म्हणून सांगितला. हे एवढं मोठं यांनी कौतुक केलेलं आहे. खरोखर हे सगळे शिवसेनेचे आणि भाजपचे इथे लोक पुन्हा म्हणतात की मच्छीमारांच्या मागे आहे. हा रणसंग्राम प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा घोषणा देतो, पण मुख्य लढत आहे ती शिवसेनेचे महायुतीचे खासदार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे निलेश राणे. त्यामुळे या सिंधुदुर्गात अतिशय शांततेत चाललेलं आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आणि 23 एप्रिलला मतदानानंतर 23 मेला जो निकाल मिळणार आहे त्या निकालानंतर कळणार आहे की या भागातल्या कोकणी जनतेचा कौल कुणाला मिळतोय ते. धन्यवाद. या कार्यक्रमात आज इथेच थांबतो. पुन्हा एका नव्या कार्यक्रमात भेटूया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.